या व्हिडिओमध्ये आज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं काय करायचं ते वर्बल क्वेश्चन करायचे. तर बघा आधी आपण 3 टेन्स पाहिलेत. सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट टेन्समधला शेवटचा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जेव्हा असरेटिव्ह सेंटेन्स असते बघा त्याची रचना कशी असते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय येते, सब्जेक्ट येते, नंतर मग हेल्पिंग वर्ब येते. आणि हेल्पिंग वर्ब कोणते असतात प्रेझेंट टेन्समध्ये, हॅव आणि हॅज. तर जेव्हा एकवचनी सब्जेक्ट असेल तर हॅज येते आणि अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर हेल्पिंग वर्ब काय येते, हॅव येते. आणि त्याच्यानंतर बीन येते आणि V1 + ING कारण हे कंटिन्युअस टेन्स आहे. आणि शेवटी काय येते, ऑब्जेक्ट येते. पण जर याला आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर रचना कशी असते बघा. त्याच्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब आहे ते सुरुवातीला येते, त्याच्यानंतर काय येणार सब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर काय येणार बीन, त्याच्यानंतर काय येणार V1 + ING आणि लास्टला काय येते, ऑब्जेक्ट. याला या अशा जर वाक्याची रचना असेल, हेल्पिंग वर्बपासून वाक्य चालू होत असेल तर त्याला काय म्हणतात, वर्बल क्वेश्चन म्हणतात. आणि लास्टला काय येणार, क्वेश्चन मार्क. लास्टला क्वेश्चन मार्क आहे. चला आता आपण उदाहरण बघू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आणि त्याचा क्वेश्चन बनवू. नंबर 1चं वाक्य आहे बघा, आय हॅव बीन वर्किंग इन धिस कंपनी फ्रॉम 6 months. तर आय जे आहे ते सब्जेक्ट आहे, हॅव हेल्पिंग वर्ब आहे, बीन नंतर V1 + ING आणि इन धिस कंपनी हे एवढा जे आहे तुमचं काय ऑब्जेक्ट आहे. आणि फ्रॉम 6 months हे काय कॉम्प्लिमेंट आहे. बघा फ्रॉम जे आहे ते तुमचं काय प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन जेव्हा चालू होते त्याच्यापुढून काय चालू होणार, तर कॉम्प्लिमेंट चालू होणार. आता जर एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला तुम्हाला की याचं काय करायचं आहे, वर्बल क्वेश्चन बनवा, असा क्वेश्चन येऊ शकते. किंवा क्वेश्चन येऊ शकते की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवा. तर काय करणार तुम्ही, हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घेणार. हेल्पिंग वर्ब काय इथं बघा, इथं आहे हेल्पिंग वर्ब हॅव. हॅव पहिल्यांदा घ्यायचं, एच कॅपिटल करायचं कारण वाक्याचं पहिलं अक्षर काय असते, कॅपिटल. त्याच्यानंतर बाकी वाक्य जशाला तसं लिहायचं. मग नंतर काय सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे आय, त्याच्यानंतर काय येणार बीन, त्याच्यानंतर V1 + ING काय वर्किंग, आणि इन धिस कंपनी काय आहे ऑब्जेक्ट, फ्रॉम 6 months काय कॉम्प्लिमेंट. अंडरलाईन करा, हॅव आहे हेल्पिंग वर्ब, आय आहे सब्जेक्ट, बीनच्या खाली बीन अंडरलाईन करा, वर्किंग हे V1 वर्क आहे त्याला लागला ING, वर्किंग झालं. इन धिस कंपनी जे आहे ते आहे ऑब्जेक्ट आणि हे प्रिपोजिशन फ्रॉमपासून पुढचं आहे कॉम्प्लिमेंट. तेवढं जर केलं तुम्ही तर तुम्हाला एक गोष्ट अजून करावं लागणार आहे. सगळ्यात शेवटी काय करावं लागणार आहे तुम्हाला, क्वेश्चन मार्क द्यावं लागणार आहे. क्वेश्चन मार्क द्यायचं विसरायचं नाही. तर 2 नंबरचं वाक्य बघा, काय वाक्य, प्रमोद हॅज बीन वेअरिंग ओनली T-shirt अँड जीन्स. त्याचा अर्थ काय होते की प्रमोद फक्त T-shirt आणि जीन्सच घालत आहे. तर प्रमोद तुमचा सब्जेक्ट आहे, प्रॉपर नाऊन आहे. हॅज जे आहे हेल्पिंग वर्ब आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बीन तर असतेच. त्याच्यानंतर काय विअरिंग, विअर म्हणजे परिधान करणे, घालणे कपडे, हे V1 आहे त्याला लागला ING, ते झालं विअरिंग. ओनली T-shirt अँड जीन्स हे पूर्ण एवढा काय ऑब्जेक्ट आहे, याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट नाही आहे. जर तुम्हाला याचा वर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब आधी लिहायचं, हॅज लिहायचं हेल्पिंग वर्ब, एच कॅपिटल करायचं कारण पहिलं अक्षर काय असते, कॅपिटल असते. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं सब्जेक्ट, सब्जेक्ट जे आहे ते आहे प्रमोद, प्रमोदचं पण P कॅपिटल काढायचं कारण प्रमोद जे आहे ते प्रॉपर नाऊन आहे. त्याच्यानंतर मग उरलेलं बाकी पुढचं काय बीन, नंतर V1 + ING काय विअरिंग, आणि शेवटी ऑब्जेक्ट काय आहे ओनली T-shirt अँड जीन्स, हे झाला ऑब्जेक्ट. हॅज हेल्पिंग वर्ब आहे, प्रमोद सब्जेक्ट आहे, बीन आहे, विअरिंग काय विअर V1 आहे आणि त्याला लागला ING विअरिंग, आणि ओनली T-shirt अँड जीन्स हे काय ऑब्जेक्ट आहे. आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा नाही, काय द्यायचं, क्वेश्चन मार्क द्यायचं कारण तुम्ही वर्बल क्वेश्चन करायले. 3 नंबरचं उदाहरण आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे, दे आहे, दे हॅव बीन लिव्हिंग ऑन द 5th floor म्हणजे ते 5व्या मजल्यावर राहतात. तर दे जे आहे सब्जेक्ट आहे, हॅव हेल्पिंग वर्ब आहे, बीन आहे लिव्हिंग, लिव्ह V1 त्याला ING लावलं काय झालं लिव्हिंग, तर V1 + ING. ऑन द 5th floor हे पूर्ण काय
ऑब्जेक्ट आहे. हे जे आहे असर्टिव्ह वाक्य, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पहिल्यांदा येते ते असर्टिव्ह असते. जर तुम्हाला त्याला क्वेश्चन बनवायचं आहे तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब आधी घ्यावं लागणार आहे. हेल्पिंग वर्ब काय इथं? हेल्पिंग वर्ब आहे हॅव. हॅव घेतलं, एच कॅपिटल काढायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे दे. आता देचं टी कॅपिटल काढायचं कारण ते काय पहिल्यांदा नाही आहे वाक्यामध्ये. हॅव दे, त्याच्यानंतर पुढे काय बीन, त्यानंतर पुढे V1 प्लस ING काय लिव्हिंग, आणि ऑब्जेक्ट काय आहे ऑन द 5th फ्लोअर. फ्लोअर म्हणजे मजला, 5th फ्लोअर म्हणजे 5वा मजला. हॅव काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, दे सब्जेक्ट आहे, बीन त्याच्यानंतर V1 प्लस ING आणि ऑन द 5th फ्लोअर एवढा पूर्ण काय ऑब्जेक्ट आहे, आणि शेवटी काय द्यायचं क्वेश्चन मार्क. चला 4 नंबरचं उदाहरण बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. यू हॅव बीन फ्लाईंग पेपर एरोप्लेन म्हणजे तू कागदाचे विमान उडवत आहेस. तर हे यू काय सब्जेक्ट आहे, हॅव हेल्पिंग वर्ब आहे, बीन तर बीनच असते, फ्लाय हे V1 आहे त्याला ING लावलं तर काय झालं फ्लाईंग, आणि पेपर एरोप्लेन हे काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. तर हे वाक्य जे आहे ते आहे तुमचं वाक्य कोणतं आहे असर्टिव्ह वाक्य, कारण याच्यामध्ये काय आहे तर हेल्पिंग सब्जेक्टपासून वाक्य चालू होते. आता तुम्हाला काय करायचं त्याला क्वेश्चन करायचं. तर क्वेश्चन करताना तुम्हाला दादा हेल्पिंग वर्बपासून चालू करावं लागते. हेल्पिंग वर्ब काय हॅव. हॅव का आलं हेल्पिंग वर्ब, कारण सब्जेक्ट जे आहे ते यू आहे आणि यू अनेक वचनी असते. सब्जेक्ट काय यू, यूचं वाय नाही का स्मॉल ठेवायचं. हॅव यू बीन, नंतर V1 प्लस ING आणि शेवटी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय पेपर एरोप्लेन. हेल्पिंग वर्ब सगळ्यांना अंडरलाईन करा. यू सब्जेक्ट आहे, बीन फ्लाईंग V1 प्लस ING आहे, आणि पेपर एरोप्लेन काय ऑब्जेक्ट आहे, आणि शेवटी काय द्यायचं क्वेश्चन मार्क द्यायचं. चला 5 नंबरचं उदाहरण बघा सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. काय विराट हेल्प्स पुअर पीपल म्हणजे विराट हॅज बीन हेल्पिंग पुअर पीपल हे आहे तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. किती नंबरचं आहे तुमचं हे वाक्य? विराट हे यू हॅव बीन फ्लाईंग पेपर एरोप्लेन 4 नंबरचं होतं, विराटचं आहे 5 नंबरचं. तर विराट हॅज बीन हेल्पिंग पुअर पीपल हे आहे तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. विराट तुमचा काय सब्जेक्ट आहे, हॅज काय हेल्पिंग वर्ब आहे, बीन काय बीन तर बीन असते कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बीन असतेच. हेल्पिंग हे हेल्प काय V1 आहे त्याला काय लागलं पुढे ING हेल्पिंग. पुअर पीपल हे आहे ऑब्जेक्ट. तर हे जे आहे असर्टिव्ह सेंटेन्स आहे कारण कशापासून चालू होते सब्जेक्टपासून चालू होते. तुम्हाला बनवायचं याला काय वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन कशापासून चालू होते हेल्पिंग वर्ब. आता बघा या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय हॅज आहे. तर हॅज पहिल्यांदा घ्यायचं, एच कॅपिटल करा, आणि नंतर बाकी उरलेलं वाक्य जशाला तसं लिहून टाकायचं. बघा नंतर सब्जेक्ट आहे विराटचं V पण कॅपिटलच काढायचं कारण ते प्रॉपर नाव नाही. तर हॅज विराट, त्याच्यानंतर बीन लिहून घ्या, नंतर V1 प्लस ING काय हेल्प V1 आहे त्याला ING लागलं तर हेल्पिंग झालं, आणि शेवटी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे पुअर पीपल. पुअर पीपल म्हणजे गरीब लोक. तर वाक्याचा अर्थ काय होते विराट हॅज बीन हेल्पिंग पुअर पीपल म्हणजे की विराट गरीब लोकांची मदत करत आहे. आणि जर त्याचा आपण प्रश्न बनवला जे आहे वाक्य काय हॅज विराट बीन हेल्पिंग पुअर पीपल हे झाला क्वेश्चन. तर या क्वेश्चनचा अर्थ काय होते की विराट गरीब लोकांची मदत करतो का, म्हणून त्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. कारण याचं उत्तर एक तर हो येणार जर करत असेल तर, नाही तर नाही येणार जर मदत करत नसेल तर, म्हणून येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात त्याला. तर याला अंडरलाईन करून घ्या. हॅज हेल्पिंग वर्ब आहे, विराट सब्जेक्ट आहे, बीन हेल्प V1 आहे त्याला ING लागलं, आणि पुअर पीपल ऑब्जेक्ट आहे. चला 6 नंबरचं वाक्य बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सलमान हॅज बीन किलिंग डिअर म्हणजे सलमान हरणाला मारत आहे. सलमान हॅज बीन किलिंग डिअर हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. सलमान सब्जेक्ट आहे, हॅज हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब नंतर बीन येतेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये, आणि किलिंग जे आहे ते तुमचा वर्ब आहे.
किल V1 आहे त्याला काय लागलं ING, तर ते किलिंग झालं. आणि नुसता डीर जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, सब्जेक्टपासून चालू होते आणि ऑब्जेक्टमध्ये संपते, म्हणून लास्टला फुल स्टॉप आहे. याला तुम्हाला बनवायचं आहे वर्बल क्वेश्चन, जे की चालू होते हेल्पिंग वर्बपासून. तर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब शोधायचं. हेल्पिंग वर्ब कोण आहे? हॅज. हॅज लिहिलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचा. सब्जेक्ट कोण आहे? सलमान. सलमानचं पण यस कॅपिटल, कारण सलमान पण प्रॉपर नाऊन आहे. हॅजचं पण यस कॅपिटल, कारण हॅज पहिल्यांदा लिहिलं. तर वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षरापासून करायची. त्याच्यानंतर बघा उरलेलं काय? बीन. आणि त्याच्यानंतर V1 काय? किलिंग. आणि शेवटी ऑब्जेक्ट काय? डीर. आणि शेवटी काय द्यायचा? फुल स्टॉप. नाही द्यायचा. काय द्यायचं? क्वेश्चन मार्क. तर अंडरलाईन करून घ्या. हॅज हेल्पिंग वर्ब आहे. सलमान सब्जेक्ट आहे. बीन किलिंग तर काय? V1 प्लस ING आहे. आणि डीर काय आहे? ऑब्जेक्ट आहे. याचा अर्थ काय होते की सलमान हरणाला मारत आहे का? मारत असेल तर हो, मारत नसेल तर नाही. 7 नंबरचं वाक्य बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. महेंद्रसिंग धोनी हॅज बीन ब्रेकिंग वर्ल्ड रेकॉर्ड. म्हणजे महेंद्रसिंग धोनी जे आहे ते वैश्विक रेकॉर्ड मोडत आहे. महेंद्रसिंग धोनी तुमचा काय सब्जेक्ट आहे, पूर्ण सब्जेक्ट आहे. तर काही लोक जे मी बघितलं काय करायचं माहिती आहे का, या महेंद्रला सब्जेक्ट करतात, सिंगला V1 करतात आणि धोनीला ऑब्जेक्ट करतात. तर असं करू नका. तुम्हाला ओळखता आला पाहिजे की सब्जेक्ट कुठपर्यंत आहे. सब्जेक्ट नेहमी काय एक शब्दाचाच नसते. तर बघा इथं जे आहे हॅज जे आहे ते हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब जर माहीत असेल तुम्हाला, तर तुम्हाला माहीत आहे की महेंद्रसिंग धोनी एवढा पूर्ण काय सब्जेक्ट आहे. जिथपर्यंत हेल्पिंग वर्ब चालू होत नाही तिथपर्यंत तुमचं काय असते? सब्जेक्ट असते. तर पहिल्यांदा महेंद्रसिंग धोनी एवढं पूर्ण नाव आहे, नाऊन आहे, ते प्रॉपर नाऊन, ते सब्जेक्ट आहे. आणि हॅज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यानंतर काय? बीन आहे. आणि ब्रेक हे V1 आहे आणि त्याला ING लावलं तर काय झालं? ब्रेकिंग. आणि वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे? विश्वविक्रम ऑब्जेक्ट आहे. तर हे आहे असर्टिव्ह वाक्य, कारण सब्जेक्टपासून चालू होते. आणि तुम्हाला याचं बनवायचं क्वेश्चन येऊ शकते की इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स बनवा किंवा वर्बल क्वेश्चन बनवा. अशा टाईपचा जर क्वेश्चन आला परीक्षेमध्ये तर तुम्ही वाक्य कुठून चालू करणार? वाक्य चालू करणार हेल्पिंग वर्बपासून. त्याला एस नो टाईप क्वेश्चन नाही म्हणतात, पण एक्झाममध्ये एस नो टाईप क्वेश्चन म्हणून येत नाही. तर हॅज आहे हेल्पिंग वर्ब. आणि नंतर सब्जेक्ट काय आहे? महेंद्र, H कॅपिटल महेंद्रचं. सिंग धोनी. आता इथं बघा D स्मॉल झालं, D कॅपिटल पाहिजे होतं. महेंद्रसिंग धोनी. त्याच्यानंतर बीन येणार. मग नंतर V1 प्लस ING काय? ब्रेकिंग. आणि शेवटी काय येणार? ऑब्जेक्ट वर्ल्ड रेकॉर्ड. आणि लास्टला हे क्वेश्चन असल्यामुळं क्वेश्चन मार्क. हॅज हेल्पिंग वर्ब आहे. महेंद्रसिंग धोनी सब्जेक्ट आहे. बीन जे आहे ते बीनच आहे. ब्रेकिंग काय? V1 प्लस ING आहे. आणि वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे? तुमचा ऑब्जेक्ट आहे.